लाल माठ आणि नाचणीचे पराठे. लाल माठ आणि नाचणीचे पराठे हे कसं काय सुचलं बाबा तुम्हाला? आता लाल माठ म्हटल्यानंतर लहान मुलं पालेभाजी खात नाहीत. तर लहान मुलांना पालेभाजी पोटात जावी आणि पराठा म्हटला की जरा चवीनं खातात, वेगळ्या नजरेने बघतात. मग त्याच्यामध्ये आपण त्यांना गणवायचं. बर, ओके. साहित्य सांगतो मला काय काय? लाल माठाची पानं आहेत बारीक चिरलेली, नाचणीचं पीठ आहे, हे आपलं कणिक आहे मळलेली, ओके, हिरवी मिरची, लाल तिखट, मीठ आणि आलं लसूण पेस्ट. ओके, साहित्य बघितलं तर जाऊया आपण कृतीकडे. काय करायचं मला सांगा पाहिजे. आता प्रथम आपण ह्या पॅन मध्ये पाणी घालायचं. पाणी घेतलेलं आहे आणि त्यात जेवढं आपण पाणी घेऊ तेवढंच आपण पीठ घ्यायचंय. ही भाजी घ्यायची. आधी आपण तेल सुद्धा तुम्ही थोडं तेल आणि थोडं मीठ घालायचं. अच्छा, आम्ही ऑलरेडी कसं केलंय, तेल आणि पाणी घालून ठेवलेलं. काय तापायला वेळ लागतो ना. आता फक्त मीठ घालतो. किती घालू बघा? थोडं चवीपुरतं. त्यात थोडं लाल मीठ, लाल तिखट घालू. लाल तिखट, तुम्हाला लाल तिखट घातला, हिरवी मिरची घाला. हे म्हणजे आता काय, हे मला तिखट आवडतं म्हणून दोन्ही घालतोय. तुम्हाला झेपेल तसं घाला तुम्ही, कारण लाल माठ आहे ना, म्हणून जरा लाल तिखट असलं की मॅचिंग होऊन जातं. बस, ओके. आणि हे आलं लसूण पेस्ट, कारण माठाला तशी काही चवच नसते. बरोबर, माठ असतोच माठ. ओके, आता काय करायचं आपल्याला? आता ते आपण जरा उकळी येऊ द्यायची. मोठा करा. हो, गॅस मोठा करा. छान उकळी आली. ही पारंपरिक आहे का तुम्ही शोधलेली आहे? नाही, मीच शोधली. हा, कारण मी पहिल्यांदाच बघतो की पाण्यात तेल घालून आपण तापवतोय. नाही, आपण उकड घालतो की नाही पिठाला, किंवा आता आपले मोदकाची उकड, किंवा तुमचं काही भाकरी करताना उकड, तर त्या उकडीसाठी म्हणून आपण गरम पाणी घालतो. 1 मिनिट. आणि गरम पाण्यामध्ये थोडं तेल मीठ घालायचं. आता ह्याच्यामध्ये आपण भाजी ही आधी मऊ करून घेणार. भाजी मऊ झाली का मग पीठ घालायचं. कमी करू का गॅस? हो, चालेल. किती घालू बघा? हो, सगळं घाला. अच्छा, सगळंच घालू? हो. बस, आता ही झाली आपली उकड. ही उकड मळून घ्यायची. आता पुढे काय करायचं मला सांग. इथे तवा तापत ठेवलेला आहे. आता काय करायचं? आता पहिल्या प्रथम ही जी मळलेली कणिक आहे, त्या कणिकेचं, ही आपली रेग्युलर पोळ्यांचीच. हो, पोळ्यांची कणिक घ्यायची. आणि हा असा गोळा करायचा. ओके, तो याच्यामध्ये भरायचा. अच्छा, आपण पुरणपोळीला वगैरे करतो तसंच. आणि मग त्याची हे छानपैकी हे करून त्याचं परत मळायचं आणि लाटायचं. म्हणजे हे मुलांच्या दृष्टीने नाचणी आहे, पौष्टिक आहे. थोडक्यात टोटल गणवायची लाईन आहे, पण त्यांच्या चांगल्यासाठी. त्या दृष्टीने करायचं. आणि ओके, डन. क्या बात आहे. चालेल. तर आता काय तेल बिल घालायचं? हो, थोडं तेल सोडायचं आणि साईडने तेल घाला, तूप घाला, किंवा काही झेपते ते घाला. बटर घातलं तरी मुलांना आवडेल, आपल्या प्रकृतीप्रमाणे. हो, सुका खाल्लं तरी चालेल आमच्या सारख्यांना. गॅस मोठा करू? हो, तसं छान लालसर दिसेल. आणि कशाबरोबर खायचं? काही दही घ्या किंवा चटणी घ्या. लसणाच्या चटणी बरोबर छान लागेल नाही काय? छान लागेल. आणि लसणाची चटणी 2-3 प्रकारची असते हल्ली. फक्त तिखट असते ती वेगळीच असते, पण बऱ्याचशा लसणाच्या चटणीमध्ये खोबरेच जास्त असतं. खोबरं, शेंगदाणा, त्यामुळे मजा जाते. लसणाची चटणी म्हणजे पहिला घास खाल्ला तर पाणी यायला पाहिजे. आनंदाने मिरची पावडर आणि घालून. डन. चला, डन. लिहून घ्या साहित्य आणि कृती. लाल माठाच्या पानांचा पराठा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: लाल माठाची पानं, नाचणीचं पीठ, गव्हाची भिजवलेली कणिक, मिरचीचा ठेचा, तिखट, मीठ आणि आलं लसूण पेस्ट. कृती:
प्रथम पॅन मध्ये पाणी गरम करून त्यामध्ये तेल, मीठ, मिरचीचा ठेचा, तिखट आणि आलं लसूण पेस्ट घालून पाण्याला उकळी येऊ द्यावी. या पाण्यामध्ये लाल माठाची पालेभाजी आणि नाचणीचं पीठ घालून या मिश्रणाची उकड काढून ती मळून घ्यावी. गव्हाच्या कणकेची पारी लाटून त्यामध्ये हे लाल माठाचं सारण भरून पराठा लाटून घ्यावा. तयार पराठे तेलावर खरपूस भाजून सर्व्ह करावेत.